हार झाला आता घट ठेवा. हो ठेव. हा आणि ते डाळ सांगणारच होते. वा छान वाटतंय आता. हा तेव्हा अगं बाई आली बघ आनंदी. छान दिसतेस. सात्विक सौंदर्य माझ्या सुनेचं नाही हो. किती गोड दिसतेस. चल आपण पूजा करू. चल चल ये. चला ग बाई. आई काय ग सकाळी सकाळी घाईचं बोलवलंयस तू. मला ऑफिसला जायचंय माहितीये ना तुला. काय ऑफिस ऑफिस नाही अगं घट बसताय. तुझं पण पहिलंच नवरात्र आहे ना आता. मी विसरले सॉरी. आणि आतापासून नमस्कार करते. अगं अजून पूजा व्हायची. मी पूजेसाठीच बोलवलं तुला. हो का. आणि एक महत्वाचं आता पुढचे 9 दिवस तूही उपवास कर आनंदी सोबत. म्हणजे एकीला दुसरी सोबत राहील. 9 दिवस उपवास. बापरे म्हणजे 9 दिवस फक्त वेफर्स आणि फळं खाऊन राहायचं. दिवसभर पाणी सुद्धा प्यायचं नाहीये. सूर्यास्तानंतर थोडासा फलाहार करायचा. एवढा कडक उपवास कसा जमेल काकी. आई काय ग हे. काय चालवलंय. कोण करतोय उपवास 9 दिवसांचा. अरे राघवा काय माहितीये का. हे बघ हा उपवासच तसा असतो. म्हणजे खूप महत्वाचा उपवास आहे हा. आणि याचं फळ सुद्धा देव देतो आपल्याला. तुझी बायको बघ मोठ्या श्रद्धेने 9 दिवस कडक उपवास करणार आहे. हे सगळं बाळासाठी चाललंय तिचं. आनंदी तू खरंच उपवास करतेस. वेडी आहेस का तू. अरे वेडी काय वेडी. वेडी काय म्हणतोस तिला. हा तिला वाटते तर करू दे ना. नाही तू काही उपवास वगैरे करणार नाहीस लक्षात ठेव. अरे पण काय हरकत काय राघवा. काय हरकत आहे काय. हे बघा आनंदी तुझ्या पोटी बाळ जन्म घेणार आहे ते माझं सुद्धा आहे. बाळाबद्दल काही ठरवण्याचा अधिकार मला सुद्धा आहे ना. आहे ना. हे बघ राघवा आम्ही जे काही करतो ना बाळा ते तुझ्या भल्यासाठी करतोय. बघ तुला आता काय वाटतंय मला माहित कळत नाही. हे बघा तुम्ही ठीक आहे पूजा वगैरे करता. मी कधी तुम्हाला नाही म्हटलंय का. पण हे व्रत उपवास अनवाणी चालणं दिवसभर काहीच खायचं नाही प्यायचं नाही. आणि आनंदीची तब्येत आहे का तिला परवडणार आहे का हा विचार करा ना. आनंदी काही उपवास वगैरे करायचा नाही. सगळं थांबव. आनंदी आम्हाला दोघींना वाटलं म्हणून तुला आम्ही सांगितलं. पण ऐक तुला जर त्रास होतोय ना तर तू नको करूस बाळा. हा मी करेन. मी बोलते आई ह्यांच्याशी. आनंदी आलेच. आई ग गरगरतय. पोटात पण दुखतंय. काय होतंय. बसा चक्करल्यासारखं होतंय. बसा बसा. आई कशामुळे होतंय हो. मला काहीतरी ठीक आहे. तर थोड्या वेळात उपवास सोडणारच आहात ना तुम्ही. पाणी आणू तोपर्यंत. पाणी नको का. पाणी पिऊन पिऊन कंटाळा आला मला. खायला दे खायला काहीतरी खायला. कसं तरी होतंय मला. मला माहिती होतं यांना नाही झेपणार. उगीच मोठेपणा घ्यायचा. भोगा आता. काय म्हणजे काय ग. मला पण उपास करायला सांगायच्या. ज्या गोष्टी स्वतःला झेपत नाही दुसऱ्याला कशाला सांगायच्या. म्हणजे आनंदी बाळा काय बघतेस तिकडे. अगं मला देतेस ना खायला. भूक लागले. आता आणते ग बाई माझी सून. माझी गुणाची सून. मला तर जेवण आणणार. असं ताट अशी पोळी तोडणार मी. आमटी तसं बुडवून भात असा असा. आई काय करताय. अगं नाही हे खराब झालं होतं ते म्हटलं घेऊन असं साफ करते तोपर्यंत. हे काय जेवण नाही. फळं आणली. अगं बाई फळं आणली का. बरं हे नसे थोडके फळ तर फळ. त्रास होतोय ना आई. खूप खाते मी. हा तुझ्यासाठी ग. तुझ्यासाठी सगळं सहन करते मी. तुझ्यासाठी हा सगळा त्रास सहन करते राजा. कोण काय सहन करताय. हे तिने उपवास धरलाय का. नाही रे
तिने नाही धरला उपवास, तिने धरला नाही म्हणून तिच्या वतीनं मी धरलाय. 9 दिवस नाही हा राघवा, 1च दिवस, आजचा 1 दिवस. का? तिला सांगितलं ना तुला वेगळं सांगायला पाहिजे. अरे तू तिला नाही म्हणालास ना. तिला नाही म्हणालो, तुझ्याही तब्येतीची काळजी आहे ना आई. हो हा खाते गपचूप. मी खाते बाळा, तुझ्यासाठी खाते. भूक लागली असेल ना, तुम्हाला आवरून घ्या, वाढते. संपवते. हो लगेच. काय अजिबात राघवला कळता कामा नये, तू उपवास धरलायस. हा जेवणाला काय केलंस? चिंच गुळाची आमटी केलंस का? तुमच्या आवडीची भाजी पण केली, फ्लावर बटाटा. हे झाल्यावर ते दे मला. हा काय झालं? आहे तुझं ताट तिथे. हो मग पहिला दिवस पार पडला, पण उरलेले 8 दिवस कसे पार पडणारे देव जाणे. अजून काय वाढू? नाही नको, सांगतो नंतर. मला वाटलंच होतं तू काय लगेच गोळ्या घ्यायला जाणार नाहीस. घेते ना मी आता. मीच म्हटलं घे. गोळ्या सगळ्या घे. हे घे 1, त्यानंतर अहो हा गोळ्या वेळच्या वेळी घेतल्या गेल्या पाहिजेत. 3च आहेत नक्की? हे नंतर घ्यायची. आज उपवास मोडतो वाटतं. हा ये पाय माझे रमाते. अहो कुठे आहात तुम्ही? माझा उपवास मोडू नका देऊ, लवकर या. खा घे. भाई गोळ्या डायरेक्ट सिंक मध्ये कशा फेकल्या असतील? कशा का अशा? हुशार आहे मी आनंदी. गोळ्या खाल्ल्याने. ऑफिसमध्ये आपण काम करायला येतो आणि तुम्ही पूजा करताय ऑफिसमध्ये. असं काय बोलतेस तू? तुझं प्रॉब्लेम काय? अरे ऑफिस सुरू केलं तर आपण पूजा केलीच होती ना. आपण हा ते तुम्हा सगळ्यांची श्रद्धा म्हणून पूजा केली होती ती. पण हे काय म्हणजे एकदम होम हवन केल्यासारखं तुम्ही करताय, कशासाठी? अरे काय हरकत आहे? हा देवाचा काय त्रास आहे तुला? झाली तर कृपाच होणार ना आपल्यावर. तसं नाही, एक नुसता देवाचा फोटो लावणं गोष्ट वेगळी आहे. तुम्ही तर पूर्ण पूजा पाठ वगैरे करताय. आता उद्या म्हणाल की ऑफिसमध्ये नॉनव्हेज चालणार नाही, नंतर म्हणाल चपला बुट वगैरे सगळं बाहेर काढून यायचं. हे एकदा पूजापाठ केलं नाही की त्याच्यानंतर ही सगळी बंधनं येतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मला नको आहेत. अरे काय झालंय काय तुला? हा सकाळी सकाळी एवढा का चिडलायस तू? घरी काही ऐक, आता ना आपण त्याच्यावर डिस्कस करून वेळ वाया घालवायचा का? मला सांगा त्या क्लायंट कुठे आहेत? अर्जंट काम होतं ना त्यांचं. कुठलं क्लायंट? हे बघ आपले जेवढे क्लायंट आहेत ना त्यांची कामं सुरू झालेली आहेत. तू कुठल्या क्लायंट बद्दल बोलतोय? मला फोन आला होता, ऑफिसमध्ये येऊन वाट बघतायत म्हणे. मी कशाला करू तुला फोन? नाही काय आहे, आजकाल तू तुझ्या मनाप्रमाणे वागतोस. मी तुला फोन केलेला नाही. तुम्ही नाही म्हणत आहे, त्या क्लायंटने स्वतःहून फोन केला होता. क्लायंटने? पण इथं कोणी झालं नाहीये. हा तुझ्या जुन्या ऑफिसवर कोणीतरी आलं असेल आणि त्यानं तुला तिथून फोन केला असेल, पण इकडे कोणी आलं नाही. अरे सकाळपासून मी इकडे एकटाच आहे. मी आलोच बाबा. का होतंय वर्षाताई? गरगरत आहे. अहो बाहेर ऊन ना म्हणून त्रास होत असेल. नाही ग बाई, उन्हाने नाही होते हा त्रास. आई कुठे आहे? आताच बोलवू का? ए बाई नको, तिला नको बोलवू. मग मला सांगा ना काय होतंय?
अगं या 2 बायकांनी मला तुला सोबत म्हणून उपवास करायला लावला. मला काही झेपत बिपत नाही हा उपवास ग तुझ्यासारखा आनंदी. आणि मी तुला सांगते मला यावर्षी मूल बिल नकोय. अगं या उपवासाच्या नादाने ना त्या नंदूची पण उपवास मारवायला लागले. बाहेर जाऊन जेवतो तो. का? अगं का म्हणजे काय, मी स्वयंपाक केल्यावर मला नाही का खावंसं वाटणार म्हणून तो बाहेर जातोय. हो मग आपल्या घरी पाठवायचं ना त्यांना जेवायला. त्यापेक्षा हा उपवासच नको ना. इकडे मला जरा काहीतरी खायला आणून दे ना, मला खूप भूक लागते आनंदी. हो पण कालपासूनच उपवास सुरू केलाय आणि रात्री तुम्ही फळं पण खाल्ली ना वर्षात. फळांनी काय जेवल्यासारखं फिलिंग येतं का? तू काहीतरी सांगू नकोस मला भूक लागते, मला खायला दे. ठीक आहे ठीक आहे आणते. जा लवकर आई यायच्या आधी. भुक्कड काल उपासाच्या नावाखाली टोपलीभर फळं खाल्लीस ना तू. झेपत नाही तुला उपास? नाही नाही वर्षा, तू कधीच उपास नाही करू शकणार. भुक्कड हो काही नाही घ्या तुम्ही. काही नाही भुक्कड म्हणत होते तिला. तू चल ना, ऊर वडाच्या देवळात पोचायला पाहिजे ना आपल्याला. थांबा. थांबू नको मला खूप भूक लागली, मला खाऊ दे. नाही नाही तुम्ही खा. लवकर सावकाश वर्षा, ते थांबा पाणी आणते. काय मध्ये येते तुझ्या कामाची पोरगी. वर्षा लाज लज्जा शरम वाटते हा? अगं 1.5 दिवस झाला ग, लागलीस खायला लागली हा. मला वाटलं 4 दिवस तरी तग धरशील. काय ग काय काय बघ बघ आनंद. घे 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 पाणी, पाच घे पाणी पण पी. हा पी पी पाणी पी. त्या पोरीकडे बघ आजारपणातून उठली पण उपवास करते आणि नियमानुसार उपवास करते. अजिबात काही खाते बघतही नाही, सगळ्यांसाठी करते पण स्वतः काही करत नाही. भुक्कड असतो 1 नंबरची भुक्कड. काय करायचं तुझं? आई चल आम्ही निघतो. आम्ही नाही त्यांना असू द्या, मग मी जाते. हा मी जाऊन येते देवळात. तुम्ही खा वर्षात. खा. त्या चप्पल तुटली म्हणून माझ्या बायकोला अनवाणी चालत यावं लागलंय, त्यामुळे पायात काटा रुतला. आनंदीच्या पायात एवढासा काटा काय रुतला? तिला इतक्या दूर असं उचलून आणलंस. बरे बाई आनंदी, लग्नाच्या आधी बरेच उपास तपास केलेले दिसत आहेत तू. राघवच्या रूपानं फळाला आला हा उपास. म्हणून म्हणते उपास करायलाच पाहिजे. हा उपवास केल्याने चांगला नवरा मिळतो. रमा हे तू बोलावस? माझ्याकडे काय बघतोस? नजर खाली. दादा जरा लवकर कराल. अहो मी काय म्हणते, करतायत ना ते, तुम्ही जा आता. नाही ठीक आहे, चप्पल झाले की आपण एकत्रच जाऊ ना आपल्या गाडीतून. गाडीतून कशाला? मी जाईन ना पायीच. का? आता पायीच जाणार आहे ना मी देवळात पण, तर घरी पण पायीच जाईन ना. बर ठीक आहे. हा ओ दादा करा बरं पटापट. चला या तुम्ही आता जा. नाही बर, ह्यासाठी म्हणालो चालत जाऊ आपण. मी पण येतो ना सोबत. चल करा करा लवकर करा. तुम्हाला ऑफिस मध्ये काम नाही आहे ना? मग मी जाईन ना नंतर. मी तुला घरी सोडेन, मग नंतर जाऊन गाडी पिकअप करेन, मग तिथून मी जाईन ऑफिसला परत. ठीक आहे? झाली चप्पल? हा द्या द्या द्या. आनंदी हा चप्पल घाल पायात. काय करू आता? आता जर रमाताईंनी जादू केली ना तर ह्यांची खात्री पटणार की मी उपवास धरलाय म्हणून. आनंदी हा. अगं चप्पल घाल.
बाबांचा फोन. हा बाबा बोला. राघव, अरे कोणीतरी क्लायंट आले आहेत, त्यांनी बहुतेक तुला फोन केला असणार. ते आले आहेत, ये लवकर. बरं येतो येतो. पण त्यांनी तुला भाग पाडलं ना खोटं बोलायला. तू उपास करतेय ही गोष्ट आधीच त्यांनी समजून घेतली असती तर तुला खोटं बोलण्याची गरजच नव्हती. रमा, मला माहितीये तू इथेच आहेस म्हणूनच बोलतेय मी, तुला कळावं म्हणून. बरं हा विषय आम्हा दोघांमधला आम्हाला बोलायचा आहे. मी आनंदीला सोडून कुठेही जाणार नाहीये आणि तिला उपास करायचाय. तू तिला तो मोडण्यासाठी भाग पाडू शकत नाही. आनंदी, माझ्या म्हणण्याविरुद्धच तुला वागायचं होतं तर मग तसं सांगायचं होतंस ना मला. काय ग, आपल्या दोघांमधलं अंतर आता एवढं वाढत चाललंय की आपण एकमेकांसोबत खोटं सुद्धा बोलायला लागलो. मला तुमच्याशी खोटं बोलायचं नव्हतं, मला सगळं सांगायचं होतं तुम्हाला. प्रयत्न करायला हवा होता, सगळं सांगायला हवं होतं तुम्हाला. खरंच चुकले मी. तुझ्याच्याने प्रयत्न झाला नाही. खरं तर त्यामध्ये माझीच चूक आहे, मी तुला समजून घेतलं नाही. चूक माझी झाली. खरं सांगायला हवं होतं तुम्हाला. तुम्ही त्या दिवशी मला म्हणालात ना, तुझ्या दुःखात मला सामील करून घे. मी करत होते प्रयत्न, पण तुमच्यासारखं तटस्थ नाही राहता येते मला. डॉक्टर जेव्हा म्हणाले ना की आनंदी कधीच आई होऊ शकत नाही, तेव्हा जाणे तुम्ही कसं हे दुःख पचवता. पण मी अजूनही प्रयत्नच करते. माझ्या मनातल्या आशा संपतच नाही हो. त्या आशा पूर्ण करण्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करायला तयार. हो, मला जे करावंसं वाटतं ते करू द्या ना. माझ्यातल्या आशा कधीच संपवू देऊ नका. ठेवू उपवास. आनंदी, अगं मी, तुझी तब्येत नाजूक आहे, तुझ्या तब्येतीची काळजी वाटते म्हणून मी असं म्हटलं होतं. ठीक आहे, नाही ठेवत उपवास, सोडते. नाही, उपवास सुरूच राहील. तुला जर का असा विश्वास आहे की असं केल्याने आपल्याला बाळ होणार, याचे चान्सेस वाढणार आहेत, तुला विश्वास आहे ना, मग ठीक आहे, तुला मी त्रास होऊ देणार नाही. तुझा आनंदी राहिली तुझ्या पाठीशी उभी, नाही म्हणत नाही मी, पण सगळं तूच केलं की नाही. आता तुझ्या केसेस ती लढणार आहे का? मग आनंदी जशी माझ्या पाठीशी उभी होती ना, तसं आता तुम्ही असं समजा की आता मी आनंदीच्या पाठीशी उभा आहे. हो, राहा ना पाठीशी उभा राहा. म्हणजे आता ती उपवास करते तर तिला त्रास होत नाहीये ना, किंवा तब्येत बरी आहे ना, हे बघ ना. याला म्हणतात बाबा पाठिंबा. तिचं व्रत का करतोस तू? त्याने काय होणार आहे ते मला मान्य नाहीये. आई, हे सगळं तू का ठरवतेस? देव का तुझ्या कानात येऊन सांगून गेला का असं की हे व्रत वगैरे जे आहे ते फक्त बायकांनीच करायचं, पुरुषांनी अजिबात करायचं नसतं? आता वटपौर्णिमेला बाईला वाटतंय की 7ही जन्म मला हाच नवरा पाहिजे, म्हणून मग ती वडाला फेऱ्या मारते. मग जर एखाद्या पुरुषाला असं वाटत असेल की 7ही जन्म मला हीच बायको हवी आहे, त्यानेही वडाला फेऱ्या का मारू नये? बाई, तू वडाला फेऱ्या पण मारायला जाणार आहेस? वेळ पडली तर मी तेही करेन, पण आता हे व्रत मी पूर्ण करणार आहे. हे असलं काही केल्याने फळणार नाही हा तुला हे व्रत. हो ना आई, अगं याने काही होईल अशी माझीही श्रद्धा नाहीये. काय कसं वाटतंय अनवाणी चालताना? ठीक आहे, थोडे खडे बोचतायत पण छान वाटतंय. छान वाटतंय ना? ठीक आहे, हळूहळू होईल सवय आणि आवडेल तुलाही. तू कधी अनवाणी उपवास केला होतास? तुला काय माहिती? नाही, मी कधी उपास वगैरे केला नाहीये. पण राघव, या सगळ्याला काहीच अर्थ नाही असं मला वाटत नाही. आहे, यालाही अर्थ आहे. अर्थ नाही रमा,
श्रद्धा असते लोकांची म्हणून लोक करतात. नाही नाही, हा लोकांचा समज आहे, त्याचा उपयोग आपल्याला होतो. आता तू हे जे अनवाणी चालतोयस ना, त्यामुळे काय होतंय, तुझं मातीशी नातं जोडलं जातं. आणि हे जे मातीशी नातं जोडलं जातंय त्यामुळे तुला छान वाटतं. ही व्रत वैकल्य त्याचसाठी असतात, आपली मातीशी नाळ जोडण्यासाठी. आणि हे देवदेवतांसाठी आपण ही व्रत वैकल्य करतो असं जे लोकांचं म्हणणं असतं ना, तो त्यांचा समज आहे, तो त्यांचा विश्वास आहे. पण तू या सगळ्या गोष्टींकडे जर समजा तुझ्या सायंटिफिक नजरेतनं बघितलंस ना, तर तुला आवडेल आणि पटेल सुद्धा. आनंदीसाठी मी माझी मतं, माझे विचार बाजूला ठेवायला तयार आहे, पण यापुढे या असल्या कुठल्याही गोष्टींसाठी मी तिला भरीस पडू देणार नाहीये. पण तू तर म्हणाला होतास की मी तिला समजून घेणार आहे. हो, पण म्हणून मी तिचे हे कुठले हट्ट पुरवणार नाहीये. हट्ट नाहीयेत हे राघव. आणि आज तुला कुठून ताकद आली की चालायला पण बाहेर पडलीस? अगं उपास असतानाही तुझ्या सासूने तुला भाजी आणायला पाठवलं का? काय प्रकार आहे हा? नाही नाही, त्यांनी नाही पाठवलं मला, मी स्वतःहूनच बाहेर पडले. उपास असताना जास्त फिरू नाहीये, अशक्तपणा येतो ना ग. आनंदी, सांग त्यांना तू उपास सोडलास म्हणून, आणि तुझा उपास राघवनी धरलाय हे पण सांग ना. अगं पूजेचं सांग त्यांना. हा अगं आनंदी, आज संध्याकाळी आहे ना घरी पूजेसाठी ये. हा कसली पूजा? अगं उपास असला की कसं संध्याकाळी उपास अंगावर येतो ना. मग ना तुझ्यासारखं आहे ना, आपल्या सोसायटीत बऱ्याच बायकांचे उपास आहेत. मग म्हटलं एखादी छोटीशी पूजा ठेवली ना की आपण सगळ्या एकत्र येऊ, मग छान गप्पा गोष्टी करू, मग थोडस मन रमेल ना. त्या निमित्ताने का होईना उपास अंगावर येणार नाही, म्हणून म्हटलं एखादी छोटासा हा कार्यक्रम होऊन जाईल आपला. पण तू ये हा नक्की. येते मी, पण माझा उपवास नाही, मी सोडला उपवास. का ग, जमलं नाही? नाही तसं नाही, थोडा त्रास होत होता, मग हेच मला म्हणाले. ते म्हणाले म्हणून उपास सोडलास? या आजकालच्या मुलींना चवळीच्या शेंगांसारख्या असतात बघ, जरा पण यांच्यामध्ये ताकद नसते. आणि उपास तर धड धरवत पण नाही यांना. जी बोलते तुला, खाऊन पिऊन उपास करणारी. आनंदी, तू बोल यांना, नाहीतर मी तर. बघ बाई, जमलं तर ये, नाही तर तू येशील खाऊन पिऊन आणि आमच्या समोर ढेकरा देत बसशील. म्हणजे आमचंही मन करेल उपास सोडायचं. चला ये. हा बघ, हिनं उपास धरला, मग तू म्हणाला हिने उपास धरायचा नाही, हिच्या वाटणीचा उपास मी धरतो, मग आता म्हणतो मी उपास सोडतोस. हा अरे कोणीतरी उपास धरला पाहिजे. नाही थांब, तू गोंधळ करू नकोस आई. हे बघ, काही तिने उपवास सोडलेला नाहीये, तिचा उपवास सुरूच आहे जो मी धरलेला आहे, है ना? बरोबर, सांग माझा उपवास सुरू आहे म्हणा. हा, आणि त्यांना सांग असं की तुझा उपवास तुझ्या नवऱ्याने धरलेला आहे. हे बघ राघवा, उपास सुरू आहे एवढंच सांग, बाकीचं सांगायला जाऊ नकोस. जा पूजेला जा. हा नाही, पूजेला जाऊया, आणि आपण खरंच जाऊया पूजेला. मला पण बघायचं त्यांच्या घरी आता काही भजन कीर्तन वगैरे असेल ना, आपण जाऊन बघूया. चल. तू कशाला जातोयस बाबा, तू घरात बस. तुझे जे काय मॉडर्न विचार आहेत ना बाळा, त्या घरातच मिरव, लोकांना दाखवायला जाऊ नको. उगाच हसं करून घेशील रे स्वतःच. अरे माझे मॉडर्न विचार आहे म्हणून तुला ते नकोसे वाटतात, पण आता त्या बायका आनंदीला काय काय बोलल्या ते तुला चाललं. आणि आनंदी, तुला काय वाटलं? म्हणजे तू जात नाहीयेस त्याच्या मागचं कारण मला कळतच नाही असं तुला वाटलं? काहीतरी बोलले ना तुला? काय बोलल्या? सांगितलं ना, आता सांगितलं की नाही आई यांना? सांग, काय बोलले अजून? अहो कशाला लक्ष द्यायचं बरं आपण त्यांच्याकडे? नाही, लक्ष द्यायचं आपण. तू सांगतेस का मी आता खाली चाललोय तर जाऊन विचारतो मग प्रत्येकीला? नाही नाही नाही, त्या म्हणाल्या की आजकालच्या मुलींना उपवास झेपत नाही म्हणे, आणि सगळ्या जणी हसल्या माझ्यावर. असं म्हणाल त्या चोंबड्या? अगं तुम्हाला काय माहितीये माझी आनंदी कशी आहे ते? 9 दिवस उपास करायची वेळ आली तर खणखणीत उपास केला असता तुमच्यापेक्षा. हे सगळं तुझ्यामुळे झालं. तू उपास सोडायला लावला असता तिला, म्हणून सगळ्या बोलला होता. हा ठीक आहे, जबाबदारी मी घेतली ना माझ्यावर. हा ठीक आहे आनंदी, आता बघूया ना कोणाला काय काय बोलायचं ना, मला पण जाणून घ्यायचंय. आता तर कन्फर्म पूजेला चाललो आपण. चल, मी आलो पटकन तयार. आता आनंदीची तब्येत जरा नाजूक आहे, तिला उपवास करता येणार नाही म्हणून मी करतोय. अहो पण राघव भाऊजी, तुम्ही तर देवाचं इतकं करत नाहीत ना, आणि तरी तुम्ही उपवास करताय. हो, नाही करत, पण आनंदीची इच्छा ही माझ्यासाठी तुमच्या देवांपेक्षा खूप मोठी आहे.
आणि मला एक सांगा बरं, कुठल्या देवाने असं सांगितलंय हो की तुम्हा बायकांनी तुमचं आजारपण किंवा दैनंदिन जीवनातला ताण तणाव या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त घरच्यांसाठी, कुटुंबासाठी कायम करत राहायचं. आणि मग तुमचं कुटुंब तुमच्या मदतीला येत नसेल, मग हे कुटुंब, नवरा काय कामाचा? आता माझ्या आनंदीची इच्छा आहे, माझ्यासाठी माझी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मी तिला सोबत करतोय. मग आता यासाठी तुम्ही आमचं कौतुक करा किंवा मग हसा, काही फरक पडत नाही. आनंदी, देवीच्या पाया पडूया. खरंच ग, आनंदीने उपवास सोडला नाहीये आणि हे दोघे एकमेकांपासून काही वेगळे वाटतच नाहीयेत. हो ग, खरंच सप्तपदीचा खरा अर्थ यांना समजला. संपला बाई. आनंदी, अगं हा चहा केव्हाचा संपलाय. देतेस का दुसरा चहा? दे ग बाई, दे लवकर, दे लवकर चहा. घसा सुकलाय माझा. घ्या घ्या, कसा झालाय सांगा. अगं बाई, कसा काय होणार, तुझा चांगलाच असतो. वा वा वा, काय चव आहे ग तुझ्या हाताला. तुझा हातचा चहा प्यायला ना बाळा, अख्खा दिवस चांगला जातो ग माझा. मी देवीकडे प्रार्थना करते, माझ्या बाळाची सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. मला असा चहा रोज दिलास ना तर रोज प्रार्थना करीन मी. तुम्हाला हवाय ना तेव्हा सांगा मला चहा. त्यासाठी देवीकडे प्रार्थना करायची काही गरज नाही आई. मग असं म्हणतेस, अजून एक दे ना चहा कप. काय आता मला गोळ्या घ्यायच्या आहेत ना, ऑपरेशनची बाई, तुला तर माहिती आहे. आणि नाश्ता केल्यावर ना 2 कप चहा दिलास ना की माझा नाश्ता व्यवस्थित पचतो. ठीक आहे, पण तो संपव तर आधी, मग देते. थोड्या वेळात आणते. हा, असं म्हणते. हा, थोडा चहा घेणं. ऐक ना, नक्की देशील ना? सकाळच असं काही नाही. हा, दे. हा, किती गोड आहे ते. इथे बसायचं. हा, इथे खाली बसायचं. तुला हे देऊ की बाळा, रडायला काय झालं? आई गेली म्हणून ना. हो ना, आई तुला असं कसं सोडून गेली गरबा खेळायला? तुला माहितीये, माझी मुलगी पण गेली मला सोडून, माझ्या सासूबाई गेल्या मला सोडून. आपण दोघांनी खेळायचं आता. हो, काय ग आनंदी, काय होतंय बाळाला? बघा ना, तर आपला सुगंधा वहिनी त्याला सोडून गेला. किती रडतोय बघा. आनंदी, काही नाही, खोटं रडू आहे हे. बघ, त्याच्या डोळ्यात पाणी दिसतंय का? रडतोय. हो, काय बोलताय तुम्ही? आता तुझ्या जवळ असताना कोणतं बाळ रडेल का? हसत राहील. नाटकं असतात ही बाळांची. चिंगी लहानपणी असंच करायची. तिला काही हवं असलं ना की खूप रडायची. मग राघव विरगळायचा. मग बाईसाहेब तिला हवं ते मिळवायच्या बरोबर. लहान मुलांना एवढं कळतं? अगं, खूप हुशार असतात मुलं. मी तर म्हणते, आजकालची मुलं पोटातनच सगळं शिकून येतात. रमाताई, खरंच रडतंय हो बाळ. भूक लागली असेल का? आनंदी, नको वाईट वाटून घेऊ. तू पण अनुभवशील हे सगळं. काय हवंय तुला? खायला आणू? रमाताई, थोडं दूध घेऊन येते. नाही आनंदी, दूध नको देऊस. काहीतरी खायला करून दे, मग शांत होईल. काय देऊ? खिचडी देऊ का? ठीक आहे, मग खिचडी कर. चल. अथांगला भूक लागली की नाही? करा चला. एक घास काऊचा. घ्या, थोडंच राहिलं बर का. मग अथांचं पोट भरणार. हा, चला पाणी घ्या थोडं.
हे घे. हे आवडलं का? गाडी आवडली का तुला? गाडी, या गाडीत बसून जायचं आज चांगलं आईकडे. झालं शेवटचा घास. हा, किती छान हसवत खेळवत भरवते ही बाळाला, आणि बाळ पण कसं शांत बसलंय तिच्या खुशीत. आनंदी किती चांगली आई बनू शकते ना. देवा, आता कसली परीक्षा घेतोय हिची. आई बनण्यासाठी आसुसली ही पोर. ऐ ग बाई, लागलं का रे राजा? आधीच उपासाने गळपटला असशील राजा तू. मी नेते तुला हॉलमध्ये. ये 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 बाळा. थांब जरा, ये. मला काय? एवढा अशक्तपणा अरे नाही. नाही, थांब. उपवासाची सवय काय? आहे. कुठं निघालात? कुठे म्हणजे कोर्टात? अहो पण कशाला? अरे हिअरिंग आज असं काय करतेस आनंदी? नाही, उपवासाचा शेवटचा दिवस आहे, त्रास होईल. घरीच थांबा बरं आज. नाही, असं नाही करू शकत. ऐक, उपवासाचा शेवटचा दिवस आहे मला माहिती आहे, पण इतके दिवस व्यवस्थित मी व्रत पाळलंय की नाही? आज पण पाळेल. नाही नाही, तसं नाही म्हणायचंय मला. तुम्ही सगळं व्यवस्थित करताय, पण तुम्हीच मला एकदा म्हणाला होतात ना की गाडी खूप दूर लावावी लागते म्हणे कोर्टापासून, मग तिथून चालत जाणार. त्रास नाही का होणार आई यांना? काळजी करू नकोस. थांब. अगं, इतक्या दिवस मी अनवाणी चालतोय ना, माझ्या पायानं सुद्धा सवय झालेली. आणि आता काय नाही, आता राहिलं ते व्यवस्थित आहे. हे बघ, तरी पण व्यवस्थित जाईन, व्यवस्थित येईन, काही काळजी करायची नाहीयेस तू. काय गरजेचं आहे जाणं. थांबा ना घरीच. कॉल आनंदी, आज हिअरिंग आहे. गेल्या हिअरिंगला त्या शर्टाचा गोंधळ झाला होता. कसं बसं मी गयाबया करून ही तारीख मिळवली आहे. आज पण जर का गेलो नाही तो महिने तारीख मिळणार नाही. ऐक, आपले क्लायंट आहेत, त्यांची काय चूक आहे? आपल्या चुकीमुळे त्यांनी का बरं भोगावं, है ना? काळजी करू नकोस, मी पटकन जाऊन येतो. स्वतःची काळजी घ्यायला ना पण. हो, तू पण तुझी काळजी घे. हा, चल आई, येतो आम्ही. हो बाळा, ये. घरीच थांबायला हवं होतं ना. काय घाला. कशाला? कशाला म्हणजे? घाला ना, मी म्हणते ना, बूट घाला. पाय भाजतायत ना तुमचे. त्रास होतोय की नाही तुम्हाला? माझ्यामुळे त्रास होतोय, माझ्यामुळे आज उपाशी आहात तुम्ही, माझ्यामुळे असं बिना चपलेचं फिरताय. असं कोर्टात गेलं तर बरं नाही ना दिसणार. तिथे कोणी तुमच्यावर हसलं ना, कोणी काही बोललं, मला अजिबात नाही आवडणार. आनंदी, ऐक ऐक, हे बघ, आज शेवटचा दिवस आहे की नाही उपवासाचा. करू दे ना मला पूर्ण. एवढे दिवस आपण केले ते सगळं वाया जाणार मग. आणि जर का असं असतं तर मी व्रत पूर्ण करायला घेतलंच नसतं ना. का घेतलं? अरे मग ते व्रत मी तुला सुद्धा करू दिलं नसतं ना. ते सगळं जाऊ दे. मी काय म्हणते, त्रास होतोय ना, बूट घालून घ्या बरं. थोडंसं जेवून घ्या, मगच कोर्टात जा. हा, मी डबा पण आणलाय तुमच्यासाठी. अगं नको. सर, हे बघा, मॅम जे बोलतात ते बरोबर बोलतायत. अहो, तुम्ही शूज तर कोर्टात घालावं लागतील तुम्हाला. मग थांबा जरा. तुम्हाला मी काय इतका लेचापेचा वाटतोय का की मी जाऊ शकतो? हे बघ, तू काळजी करू नकोस. तुला आईने पाठवलंय ना? हो, तिला एकतर कामधंदे नाहीयेत. ती असं काहीतरी करणार जेणेकरून तुला गिल्टी फील होईल. नाही हो, काही बोलला नाहीयेत मला. ऐका ना. मी चांगलं ओळखतो माझ्या आईला, तिनेच पाठवले तुला. आणि हे बघ आनंदी, तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, पण मी काय म्हातारा नाही झालोय की 2-4 दिवस उपाशी राहिल्याने मला लगेच त्रास होणार आहे, चक्कर येणार आहे. तू नको काळजी करूस. हे बघा सर, तुम्ही शूज घालून नाही आलात आणि जज साहेब तुम्हाला काय बोलले तर? मागच्या वेळेला तुम्हाला जज साहेबांनी घरी पाठवले ते, आणि ह्या टायमाला. अरे मग तुला कशाला आणलंय मी? तू आहेस ना, तू केस लीड कर ना. एवढी मोठी संधी मी तुला देतोय, कोर्टात जाऊन तुला केस मांडता येणार आहे. ह्याचा फायदा तुलाच होणार आहे. ह्याचा विचार करायचा सोडून तू मॅमचं बरोबर काय बोलतोयस तू? हे बघ आनंदी, आणि तू घरी जा बरं. नाही, मी काय म्हणते, थोडंसं खाऊन घ्या, बूट घाला, मग जा. उपवास वगैरे राहू द्या. अजिबात नाही. तू आधी घरी जा. ज्या रिक्षाने आलीस त्याच रिक्षाने घरी जा बरं. आम्हाला कोर्टात जायला आधीच उशीर होतोय. तू जा बरं घरी. तू चल रे, तू जा. सर पण तापले पाय खरपणार आहेत. सर ऐका माझं, थोडंसं थांबा. बघा, अहो खरंच तुम्हाला त्रास होतोय. बघा, घाम पण किती आलाय. सर ऊन भरपूर आहे ना, घर करायला. सर ऐका माझं, थोडंसं थांबता का? मी चेअर वगैरे आणू का? नाही, नको.
सर बरं बरं झालं ना ढग आले. हो सर पण तरी पण पाय भाजतायत. नाही एवढं चालू शकतो मी. चल. रोहन. हा सर. अरे कोणी VIP येणार आहे का ह्या पायघड्या घातल्यात? नाही सर. पायघड्या का घातल्यात? आता काय माहित नाही सर. चला सर. सर आता बरं वाटतंय ना? एकदम भारी वाटतंय. हे घरापासून हवं होतं रे. सर असं रस्त्यात पायघड्या कोणी का घातल्या असतील? कोणी का घातल्या असे ना. चल आपल्याला कोर्टात पोहोचायचं लवकर. थँक्यू. माय प्लेजर सर. सर तुम्ही थँक्यू काय म्हणाला? तू एवढा नंदी कर्णिक ही आनंदीची फाईल आहे. हॉस्पिटल मधली हीच ती फाईल आहे. मग आनंदीचे रिपोर्ट एवढा आतमध्ये का लपवून ठेवले? का? कशासाठी? कपड्यांच्या आतमध्ये? आता माझ्यापासून काय आणि किती लपवताय रे? बघते मी, बघते. हेच आहे ते जे तुम्ही लपवताय. पण काय मला मुलीची काळजी वाटते ना. त्या काळजीने तुम्हाला विचारते की त्या रिपोर्ट्स मध्ये काय लिहिलंय ते मला तुम्ही सांगा. सांगताय ना जावई बापू? काय लिहिलंय ते सांगताय ना? हो. सांगा. का तुम्हाला वाचून दाखवायचं नाहीये का? राघव आनंदी सारखं तुम्हालाही लपवून ठेवायचंय का? वाचा. हो नाही असं काही नाहीये आई. मग काय आलं? पाणी पाणी मिळेल. आणते. पटापटा प्या आणि रिपोर्ट वाचून दाखवा. काय झालं? एक एक घोटका पिताय. पटापट पाणी प्या.
ते पटापटा पाणी प्यायल्यावर त्रास होतो खूप. काही त्रास होत नाही पटापटा पाणी प्यायल्याने. प्या पटापटा. संपलंय पाणी. वाचा वाचा. आनंदी, तू वाईट वाटून घेऊ नकोस. आई जे काय विचारते चुकीचंच आहे ते. काही चुकत नाहीये त्यांचं. त्यांना काळजी वाटते ना म्हणून विचारताय ते आपल्याला. हे बघ, मी तिला आता बोलून आलोय, यापुढे ती असले प्रश्न नाही विचारणार तुला. किती दिवस तुम्ही आईचं तोंड बंद करणार आहात? मी आई होऊ शकणार नाहीये. त्यांना नातू हवाय. त्यांची इच्छा मी पूर्ण करू शकणार नाहीये. हे आपण त्यांना सांगून टाकायला हवं. का खोटं बोलतोय आपण आईंशी? का नाही सगळं सांगून टाकत त्या आईंना? निदान त्यांच्या आशा तरी नाही वाढणार. आनंदी ऐक, सध्या स्थितीमध्ये मी तुला प्रोटेक्ट करणं माझ्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं आहे. ऐक मी काय सांगतोय ते. तू आई होऊ शकणार नाहीयेस ही गोष्ट जेव्हा आईला कळेल, तुला काय वाटतं की आता जशी आई तुझ्याशी वागते पुढे चलून आई तुझ्याशी तसंच वागणार आहे? म्हणजे तुला मूल होऊ शकणार नाहीये या गोष्टीबद्दल तुला कोणी काही बोललेलं मला चालणार नाहीये. मग समोर कोणी का असेना. काय बोलताय तुम्ही? आई कशाला मला काही बोलते? आई नाही बोलणार पण बाकीचं कोणीतरी बोलेलच ना. आणि त्याने तिलाही असं काही वाटू लागलं मग? मला ना माझ्या माणसांवर खूप विश्वास आहे. आणि बाकी लोक काय बोलतील हे आपल्या हातात नाहीये. त्यांची तोंड बंद करायला आपण जाणार नाही आहोत. हे बघ, जर ही गोष्ट बाहेर पडलीच, लोकांना काय बोलायचं ते बोलतीलच, पण मग मी त्यांना स्पष्टपणे सांगून देईन की खरं तर दोष माझ्यात आहे म्हणून आम्हाला मूल होऊ शकत नाहीये. बस. माझं काय बोलताय तुम्ही? तुमच्यावर हे सगळं घेणार आहे आणि ते मला चालणार आहे? मला आवडेल हे? पर्याय नाहीये आनंदी. हे सत्य कधी ना कधी बाहेर येणार आहे आणि त्याचा तुला त्रास होणार. हे बघ, मला काय वाटतं, ऐक, आपण आईला स्पष्टपणे असं सांगूया की आम्हालाच मूल नको आहे. चिंगी आहे ना, मग आम्हाला दुसरं मूल नको आहे असा आम्ही निर्णय घेतलेला आहे असं आपण आईला सांगूया. त्याच्यामुळे काही कोणी तुला विचारणार नाही, कोणी काही तुला बोलणार नाही. बस. ठीक आहे? आनंदी, अरे सदरा घातल्याला बटनच नाही आहेत ना. थांबा बघते. नाही, तिसऱ्यावर हरवले नाहीत ना? नाही हो, मी सगळे बटन काढते ना मशीन मध्ये टाकण्याआधी, नाही तर ते सगळे बटन तुटतात. ठीक आहे, सापडत नसतील तर राहू दे, मी दुसरा सदरा घालतो. काय हो, मॅचिंग आहे. हो, माझ्या लक्षात नाही आलं. खास घालायचं. मीच ठेवलेत ते बटन. सापडलं. द्या. आनंदी, काल रात्रभर विचार करत बसली नव्हतीस ना तू? एक गोष्ट लक्षात आली आहे माझ्या. मी तुमच्यासाठी आणि तुम्ही माझ्यासाठी. आई पुन्हा आता काही म्हणाली ना, लक्ष देऊ नकोस तू. हा, काही नाही बोलणार होत त्या मला. आणि जरी काही बोलल्या तरी त्यांचं वाईट नाही वाटणार आहे मला. जेव्हा पहिल्यांदा आपल्याला ही बातमी कळली तेव्हा त्रास झालाच की नाही? अजूनही सावरतीये मी त्यांना. त्यांना कळलं तर वाईट वाटणारच आहे त्यांना. थोडा वेळ देऊयात, होईल सगळं ठीक. आणि तुम्ही म्हणताय तसं करूयात आपण. ते पटलंय मला. योग्य वेळ आल्यावरच त्यांना काय खरंय ते सगळं सांगू. आईला सांगू आपण, तू म्हणतेस तसं अगदी. पण त्या अगोदर तू ह्या सगळ्यातून बाहेर पडणार. तू स्ट्रॉंग झालीस ना, मग माझी काळजी मिटली. मी एकदम स्ट्रॉंग आहे. आता
माझी काळजी नाही करायची तो. बरं ठीक आहे, चला ते घटाची पूजा करायची आहे. आज व्रत पूर्ण होणार आहे, उपवास सोडायचा आहे आणि 6 दिवसानंतर तुम्ही जेवण करणार आहात. बघ आता कसा जेवतो ते. कुंभकर्णाला पण लाजू लटकाचे. जे काय असेल ते बिस्किट वगैरे असेल ना सगळं आण, सगळं खातो. बिस्किट कशाला? मी पूर्ण स्वयंपाक केला तुमच्यासाठी. काय काय बनवलंयस ते नाही सांगणार मी. त्यात काय एवढं सरप्राईज ठेवायचं सांग ना. सरप्राईज देणार. चला ऐक ना, ये काय काय खूप सुंदर दिसतेस. मॅचिंग मॅचिंग. चला आता घटाची पूजा करायची नाही का तुम्हाला? चला बरं, चला. भूक नाही का लागली तुम्हाला? मी जरा जाऊन येते. कुठे? अरे डॉक्टरकडे जाऊन येते मी. ठीक आहे ना. हे काय पूजा झाली की मी उपवास सोडतो, मग येतो ना तुझ्यासोबत. हा नाही नाही काही गरज नाही, मी जाते. अगं एकटी जाऊ नकोस, ऐक माझं. अरे बाबा एकटी नाही जाते. तुझं आता हे सगळं उद्यापनाचं आहे ना, उपवासाचं, म्हणून म्हटलं वर्षाला सांगितलंय मी, वर्षासोबत जाते. आई चल निघायचं. हो चल. एक मिनिट थांब. जेव्हा जेव्हा तुला दवाखान्यात जायचं असतं तू काय मला सांगत आलीयस, आणि आता एका शब्दाने मला काही बोलली नाहीस, वर्षाला बोलवून घेतलंस, तिच्यासोबत चाललीस. ठीक आहे, हे जे काही उपवासाचं काही कारण असेल पण मला सांगितलं नाहीस तू. चिडलीस तू माझ्यावर? अरे नाही रे बाबा, चिडते कशाने? आता घर म्हटल्यावर भांड्याला भांड लागणारच ना. नाही माझ्या मनात काही नाही तसं. अरे तुझं हे उपवासाचं त्रांगडं होतं, उगाच ते सोडायचंय उपवास. तू व्यवस्थित उपवास सोड, ठणठणीत हो, मग वर्षाला विचारणार पण नाही, तुलाच घेऊन जाईल. ए आई चल जाऊन येते. संध्याकाळी एकत्र दसरा साजरा करूया. पूजेला माझी वाट पाहू नका, पूजा करून घ्या. हो हो. चल ग वर्षा. हा आई काय ग? एक मिनिट. तर पिशवीत काय? हे रिपोर्ट्स ग, रिपोर्ट्स आहे. कसले? तू कुठले टेस्ट करून घेतलं होतेस? ते नाही का माझं ऑपरेशन झालेलं, मग ते रिपोर्ट सोबत घेतले. काय डॉक्टरांना पूर्वी तुमचं काय काय झालंय ते दाखवावं लागतं ना, बरं पडतं ना त्यांना तपासायला. चल. आज अन्नाचा एक एक कण, त्याच्यासाठी मी किती तरसत होतो या उपवासामध्ये. खरंय ते. इथून पुढे माझ्याकडून अन्नाचा अपव्यय मी कधीच होऊ देणार नाही. खर तर हा उपवास घडून आलाय तो तुमच्यामुळे. आनंदी, रमा, थँक्यू सो मच. आणि सॉरी, उपवासाच्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला खूप काही बोललो. सॉरी. बरं. अहो नाही, एकच घास खाल्लाय तुम्ही. भूक नाही का लागली तुम्हाला? तुम्ही खा बरं. तू पण खा. ऐका तुम्ही खा. एक खा. आई तू हे जे काय वागलेस ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये, सांगून ठेवते तुला. काय केलेस आई तू? हा, आनंदीच्या नकळत तिच्या डॉक्टरांकडे जायची काही गरज नव्हती तुला. आणि तू डॉक्टरांना पण हेच भासवलंस की तू आनंदीच्या खाची पोटी आलीस. काय करतेस आई तू? त्यांना विचार ना, ते कसे वागले माझ्यासोबत. त्यांनी सांगायला नको होतं मला हे सगळं? हा, मला कळालं माझ्यापासून का लपवलं त्यांनी. त्यांचं पण चुकलं. आई ते नंतर सांगणार असतील तुला. कधी? हे बघ, ते चुकले असतील पण तू सुद्धा चुकली आहेस आई, लक्षात ठेव. झालं तुझं? जा तुझ्या घरी जा. नाही, हा आमचा पर्सनल मॅटर आहे. आम्ही सॉल्व्ह करू. तू जा. झालं तुझं काम, एवढंच काम होतं तुझं. जा तुझ्या घरी. जा जा बाई जा. ते लिफ्ट बघ आली. जा. मला शिकव कशासाठी लपवली, का अंधारात ठेवलंस मला, का असं वागलीस आनंदी? अरे राघवा, आई अरे तुझी मी. एका छताखाली राहतो आपण, एकत्र जेवतो, खातो, एकमेकांची सुख दुःख वाटून घेतो. ही गोष्ट मला सांगावीशी वाटली नाही तुम्हाला? का तुम्हाला वाटलं की हा ही आमच्या दोघा नवरा बायकोतली गोष्ट आहे, हिला नाही सांगितलं तरी चालेल असं वाटलं तुम्हाला? अरे तुम्हाला होणाऱ्या बाळाची मी पण काहीतरी लागते ना. ही गोष्ट विसरलात का तुम्ही?
म्हातारी मेली तरी चालेल, तुमच्या आयुष्यात त्या म्हातारीची जागाच नाही असं वाटलं का तुम्हाला? आई तुला सांगणारच होतो आम्ही, पण या धक्क्यातून अजून आनंदी सावरली नव्हती. आणि म्हटलं तुम्हाला मी परत सांगेन, तुम्हाला हा धक्काच असणार आहे मोठा. आणि या विषयावर चर्चा झाली असती तर आनंदीलाही अजून त्रास झाला असता. मला काही कळतच नाही ना, मला काहीच कळत नाही. मी काय बाई मूर्ख अडाणी अडाणी बाई, मला काहीच कळत नाही. उभं आयुष्य असंच घालवलं मी, मला काहीच कळत. अरे मला सांगायचं होतं ना राजा, मला सांगितलं असतं तर मी काहीतरी प्रयत्न केले असते ना माझ्या बाजूने. मी धुंडाळलं असतं, हॉस्पिटल गेले असते, सगळ्या डॉक्टरांकडे गेले असते, विचारलं असतं ना काहीतरी, लोटांगण घातली असती मी मंदिरासमोर, मी काहीतरी केलं असतं ना माझ्या बाजूने. मी बाई आहे रे, मी पण बाई आहे ना. तुझ्यापेक्षा मी बाईचं दुःख जास्त समजून घेऊ शकले असते रे राघवा. कसं आहे, आनंदीला आई व्हायचंय ना? ते शक्य नाहीये, आणि ते कधीच शक्य नाहीये. कारण आम्ही जर बाळासाठी प्रयत्न केला तर आनंदीच्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि मला काही करून आनंदीचा जीव धोक्यात टाकायचा नाहीये. हे सगळं ठरलंय तुमचं. सगळंच ठरलंय तुमचं. म्हणजे या घरात नातू येणारच नाहीये म्हणून हे सगळं लपवून ठेवलं माझ्यापासून. हे सगळं कसं छान छान चालू आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होता का तुमचा? आनंदीला बाळ व्हावं म्हणून तू एवढा मोठा उपवास केलास, 6 दिवस स्वतःला उपाशी ठेवलंस का, हे मला जाणून देण्यासाठी की हो आनंदीला बाळ होऊ शकतं, नाही का? एवढं खोटं वागलात तुम्ही, एवढं खोटं वागलात रे. अरे मी काय म्हणत होतो, नाही म्हणजे आपल्या आनंदीला आता बाळ होईल म्हणजे जबाबदारी वाढेल नाही का आपली, तेव्हा तरतूद करायलाच हवी ना, हो की नाही? अहो तुम्ही गप्पा काय मारत बसलायत? आपण आलो त्या कामासाठी, आधी ते तर करूया ना, मग होतील आपल्या गप्पा. हो हो हो. आनंदी अगं ये, काय करतेस आतमध्ये ये. आणि नंतर बघू ग, आधी शुभेच्छा तर घे दसऱ्याच्या. घे सोनं घे, दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. हो सुलक्षणा ताई, ओ बाहेर ये सोनं घ्यायला. कर्णिक कुटुंबाला पाटकर कुटुंबाकडून दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा. हा सुलक्षणाताई तुम्हाला शुभेच्छा. घ्या माझ्याकडून पण शुभेच्छा. धन्यवाद. काय होतं काय हे? आपल्या सगळ्यांना एकदम चक्कर येत होती का? अगं सगळ्यांना एकाच वेळी चक्कर कशी काय येईल? हा भूकंपच होता. राघवा बिल्डिंग हलते, आपण घर बदलूया बाळा. चिंगी बरी आहेस? हा बरी आहेस ना बाळा? आता काही नाही, आता काही नाही. तू बरी आहेस ना? मी बरी आहे. आनंदी तुला काही होत नाहीये ना? चिंगी कुठेही नाही जायचं, इथेच थांबतो आमच्या सोबत, ठीक आहे? आई मी नाही घाबरले, बाबाच घाबरला होता. आणि आता भूकंप गेलाय, आम्हाला सोनं सोनं खेळायचंय. मी जाते. नाही चिंगी थांब, जाऊ दे तिला, जाऊ दे. पाणी आणते. नंदू हो. काय ऐकतोयस? ते व्हायब्रेशन आवाज येतो. इकडे उभा राहा.
आम्ही बघू. चला या. तू ऐकणार नाहीयेस तू. बरं ऐक मी काय म्हणतोय. आई तुला काहीही बोलली आधी मला फोन करायचा. हा तुम्हाला कशाला फोन करायला हवा? सासू सुनेच्या गोष्टी कशाला कळायला हव्यात तुम्हाला? आई मस्त चहा ठेवते हो तुमच्यासाठी, आलं आणि वेलची घालून. आई बाहेर नाहीये. बाहेर नाहीये आई. आई तिच्या बेडरूम मध्ये पण नाहीये ती. खोलीत पण नाहीये चिंगीच्या. कुठे जाणार होते का सांगितलं होतं तुला? नाही असं काहीच नाही सांगितलं मला. सकाळी सकाळी कुठे गेली? हा वर्षा बोल. दादा, अरे आई सकाळी सकाळी माझ्याकडे येऊन बसलीये. अरे यार तुझ्याकडे ती आम्ही इथे घरभर शोधतोय तिला. तिकडे काय करते ती? अरे तिला चहा हवा म्हणतीये ती. अरे मग आनंदीने तिच्यासाठी चहा आता ठेवणारच आहे ना. आनंदीच्या हातचा चहा प्यायचा नाही असं म्हणणं आहे तिचं. दादा अरे मला ऑफिसला जायचंय आणि जोपर्यंत मी आईला आनंदी बनवते तसा चहा बनवून देत नाही ना तोपर्यंत ती काही मला सोडणार नाही. मी आता काय करू दादा सांग ना. तुला आता माहितीये ना तिचा स्वभाव. झेल आता. असं काय बोलताय तुम्ही? काय झालं? काही नाही. ती वर्षाकडे गेली चहा प्यायला. चहा प्यायला? मी माझ्या म्हणजे ऐक तिला चांगलं माहितीये तुझ्या हातचा चहा ती प्यायली ना तर तिचा राग शांत होईल आणि तिला तेच नकोय. ते तिला टाळायचंय म्हणून हे सगळं चाललंय. आणि बरं आहे ना तुझ्या डोक्याला ताप नाही. जाऊ दे तिकडे. असं नाहीये हो. आणि वर्षाताई आणि नंदुदादांची पण गडबड असते. ऑफिसला जायचंय त्यांना. आई आहे ना घरात जर का राहिली ना तर पूर्ण वेळ ती अबोला धरून राहणार. पण पूर्ण वेळ किती माहितीये? अर्ध्या तासांच्या वर तिला तो अबोला धरता येणार नाहीये. मग काय करणार? ती तुझ्यावर खेकसणार. पैसे नको. ती गेली ना वर्षाकडे राहू दे तिला. जेव्हा तिला वाटेल यावंसं तेव्हा येईल ती. ठीक आहे? येऊ मी. शांत राहा. कितीही वाद झाले तरी आईंनी असं घरापासून लांब नाही गेलं पाहिजे. माझ्या हातचा चहा सुद्धा नकोय त्यांना. असं कसं होईल पण? अगं चहा कधी मिळणार आहे का आनंदी? वर्षा म्हणायचं होतं मला. वर्षा ए बाळा चहा कधी देतेस ग सोन्या? ए राजा ए पिल्ला माझं बाळ ग ते. आई अगं घसा सुकला माझा. वाट बघून बघून थकले मी. कधी आता काय चहासाठी वणवण भटकावं लागणार आहे का मला? तुझीच हौस आहे वणवण भटकायची. आनंदी आहे ना घरी मग जा ना पी चहा. मला नाही प्यायचं तिच्या हातचा चहा. तू देतेस का मला सांग? तू माझी पोटची लेक आहेस. तुझी तुला जन्म दिला मला साधा चहा देऊ शकते तू? देते देते लवकर दे. आई उकळीच येते चहाला. तू आतमध्ये जाऊन बस. नाही मी नाही जाणार आतमध्ये. मला आत्ता इथे पाहिजे चहा. आतमधलाच पंखा चांगला चालतो. मला लगेच पाठवून दे. 5 वर चालतो ना पंखा? हो. नाही नुसत्या चपला फिरेल. आनंदी वहिनीसारखा चहा तुला बनवता येणार आहे का? नाही ना. पण मला एक कळत नाही वरतूनच का नाही घेऊन यायला चहा? मुद्दाम करते ती. मी दादाला पण फोन करून बोलली पण दादा म्हणाला की तुझी आई आहे तू सांभाळ. अरे देवा. त्या बाजूने दादा खेचतायत या बाजूने तुझी आई खेचतेय. मधल्या मध्ये आपले वांदे. सत्य आहे. मी बघतो कोण आहे. कोण आहे? ए कोण आहे? अरे तुम्ही. आई कुठे? आतमध्ये पंख्याची हवा खात बसली. बरं ठीक आहे. मी त्यांच्यासाठी चहा आणलाय. स्वतः केलाय. त्यांना माझ्या हातच्या चहाची सवय झाली ना. दुसऱ्या कोणाचाच आवडत नाही. मग त्यांना पण सांगू नका मी आणलाय. द्याल? वहिनी बरं झालं तुम्ही चहा आणलात. ते तुमच्या हातचा चहा पिऊन तरी शांत होतील त्या. किती विचार करता हो त्यांचा तुम्ही. त्या आल्या.
इकडे तू कशाला विचार करतेस एवढा तिचा? तुझ्यावर रागून बसली ना ती. अजिबात पुळका बेका येऊन देऊ नकोस आणि हा चहा आणून देऊ नकोसा. ऐका तुम्ही, द्या त्यांना तुम्ही चहा. आनंदी, हे बघ, मी ना तिच्यासाठी वाईट चहा बनवलेला आहे, तोच देणार आहे मी आता. पण माझे काय बोलताय? त्यांना त्रास होईल त्या चहाचा. असं काही करू नका बरं. ऐक, अगं तिच्या शरीराला त्रास होईल इतका वाईट चहा नाही बनवलाय मी. अगं मी देते, तू एक काम कर, तू हा चहा घेऊन वर जा. नाही नाही नाही, त्या आणखी चिडतीला. वर्षा ते ऐका तुम्ही, माझ्या हातचा चहा द्या त्यांना, नाही तर दिवसभर चिडचिड करतात त्या. नाही नाही, त्यांची चिडचिड नको. ते नाही, तुमच्या हातचा चहा देऊया आपण. अरे नंदू, तू थांब. नंदू, काय माझ्या हातचा चहा आहे हा असं सांगणार आहेस तू? चहा प्यायला ना की ती लगेच ओळखेल हा आनंदीने बनवलेला चहा. देवा, ह्या पायऱ्या किती रे देवा, कसं करायचं? गुडघे आणि ह्या पायऱ्या. पोरीला दया माया नाही, पोराला दया माया नाही. मालतीताई, 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 अहो मी सुलक्षणा. दरवाजा उघडता का? मला 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 घरात घेता का? मालतीताई, मला घर देता का? हो घर, खरं सांगते, माझा पोरगा आहे ना माझ्याशी खोटं वागला हो, आणि पोरीने मला घराबाहेर काढलं. माझी पोटची पोरं परकी झाली. मी काय करू? मला 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 तुमच्या घरात येऊ देता का? मालतीताई, मालतीताई. हॅलो. हा काकी. हा आलीये ना आई तिथे? आहेत अगं, त्या दाराच्या बाहेरच उभ्या आहेत, जोर जोरात बेल वाजवतायत. हे बघा, तुम्ही अजिबात दरवाजा उघडू नका. नाही नाही, मी अजिबात त्यांना घरात घेत नाहीये. अगं मी घरात नाहीये असंच दाखवते त्यांना, म्हणजे त्या आपसुक आनंदीकडे जातील. त्यांना पर्यायच राहणार नाही ना दुसरा. बरं बरं, ठीक आहे. आई गेली ना की मला कळवा. कळवते. मालतीताई, जा आता वर. माझ्या आनंदीवर रागवलात ना, जरा बोला नीट तिच्याशी. मालतीताई, मालतीताई, पाटकर. घरात नाही की काय कोणी? पाटकर, ओ पाटकर. पाटकर पण घरात नाहीत वाटतं. काय करायचं? पाय पण दुखले. चला घरी जाऊया. आईचं आनंदी सोबत हे असं वागणं कधी थांबणार आहे काय माहित. आनंदीच्या जीवावर बेतत नाही ना तोपर्यंत. रमा, काय चुकीचं बोलतेय मी? माझ्या बाबतीत काय घडलं होतं? तुला माहितीये, आतापर्यंत म्हणजे गेले कित्येक महिने मी स्वतःला खूप समाधानी आनंदी पुरुष समजत होतो. रमा, जेव्हा तू होतीस तेव्हा तुझ्यात आणि आईमध्ये सतत भांडणं व्हायची. तुला नाही माहिती माझी काय अवस्था व्हायची तेव्हा ते. पण आनंदी आली, आनंदीने आईला खूप छान सांभाळून घेतलं. इतकं की आता आईला माझ्यापेक्षा आनंदीच्या आवडीनिवडी सर्वात जास्त महत्वाच्या वाटू लागल्या. पण आता बघ काय चाललंय. त्याच्यामुळे बायको आणि आईच्या कात्रीत सापडलेल्या समस्त पुरुष जातीची काय गोची होत असेल ना, ते आता पुन्हा अनुभवतोय. बायको आणि आईमध्ये तुझ्या बायकोनी काहीही केलेलं नाहीये. मला माहितीये आईची चूक आहे, पण रोज सकाळी उठून मी आईचा अपमान तर नाही करू शकत. माझी आई येते आणि आनंदीची बाजू मी नाही घेणार तर कोण घेणार? मला कळतंय सगळं. आणि आनंदीला दुखावून मी स्वस्थ बसू शकणार आहे का? कोणालाही दुखवण्याची गरज नाहीये. फक्त आनंदीवरती अत्याचार होणार नाही एवढं मात्र बघ. अत्याचार? अगं ठीक आहे, मला माहितीये आई आता आनंदीवर सध्या चिडलेली आहे, पण आईचा सुद्धा आनंदीवर तितकाच जीव आहे. जीव होता. आता आनंदीला मूल होणार नाही हे कळल्यानंतर राग उफाळून आलाय.
काही काही करून मला हे सोडवायला काहीतरी केलंच पाहिजे. काय आलं तुला? काय झालं असेल? नाही, तू माझ्या आईला बोलत होतीस. तुझी आई काय वेगळं वागती. तुला उशीर होत होता ना? चल. अगं चिडतेस काय ग? अगं हे मी बाई गंमत करत होतो ग बाई. माहितीये, कळते तुझी गंमत मला. अगं चल. खरंच. आनंदी चल ग, येतो मी. हा हे डबा नको. मला माहिती ऑफिसला नाही जाते तुम्ही, कोर्टात जाताय ना. हा, वेळ मिळाल्यावर खा तुम्ही डबा. हे घ्या. अगं कोर्टामध्ये डबा खायला वेळ मिळत नाही. आणि तुझा हात भाजलाय ना, कशाने स्वयंपाक केलास? हे बघा, हात भाजले मग काय काम सोडून द्यायची का? माझा स्वयंपाक झालाय, डबा केलाय तुमच्यासाठी, घेऊन जा. अगं नकोय मला, ऐक माझं. काय करताय? नाही वेळ. एक तर आज जा, नाही तर बाहेर आहे. मध्येच काय उभा राहिला? आत कशी येऊ मी? वर्षाकडे गेली होतीस त्यामुळे चांगलं आहे, वर्षाकडे जाते सतत. व्यायाम होत असेल ना पायांचा. आनंदी दे डबा, मी घेऊन जातो. तू एक काम कर ना, म्हणजे तू घरामध्ये रमत नसशील तर ऑफिसला चल माझ्यासोबत. बरीच काम आहे, तुझी मदत होईल आम्हाला म्हणून. आई आहे तुझी मी, कैदाशी नाहीये तुझ्या बायकोला फाडून खायला. मला तसं नव्हतं म्हणायचं आई. माहितीये काय म्हणायचं होतं तुला. उशीर होतोय, जा लवकर कोर्टात. आई, काही खायला आणू? हसतात काय, खिदळतात काय? आनंदीला मूल होणार नाही याचं दुःख आणि राग आहे ना, तो फक्त दाखवण्यापुरता होता तुमचा. नाटकात सगळी नाटक. काय हसण्यासारखं? आनंदी कुठे आहे? आनंदी, आनंदी, आनंदी. काय हे? तुझ्या सासूबाई तुला मुद्दाम त्रास देत आहेत ना? मीच म्हटलं की पसारा आवरते. पसारा झाला होता की केलाय? नाही रमाताई, घर म्हटलं की पसारा होणारच ना. नाही, मला माहितीये ना, तुला त्रास देण्यासाठी हा पसारा मुद्दाम केलाय. रमाताई, अहो मी स्वतःहून त्यांना म्हणाले की मी आवरते म्हणून. त्यांनी काही नाही सांगितलंय मला. आनंदी, हात दाखव तुझा. दाखव हात. हाताला लागलं असताना पसारा झालाय म्हणून तू आवरायला घेतेस ना? मला माहितीये तुझी सासू तुला त्रास देतेय. रमाताई, अहो असं काही नाहीये. असंच आहे. बाजूला हो. नाही नाही, मला माझं काम करू द्या बरं. 1 मिनिटात करते ना सगळं. हा नाही, तुम्ही काही करायचं नाही. रमाताई होत्या माझ्यावर चिडल्यात ना. मला मूल होत नाहीये, या सगळ्या गोष्टीला मी कारणीभूत आहे असं वाटतंय ना त्यांना. मग हे सगळं तुम्ही जादूने 1 मिनिटात नीट करून द्या. पण त्यांचा राग कमी होणार आहे का? मला माझं काम करू दे रमाताई. मला माहितीये तुम्हाला माझी काळजी वाटतेय, पण करू द्या मला माझी काम. आणि ऐका, सर आज काय आर्ग्युमेंट झाली सर. अहो पुढची जी तारीख दिली ना सर, ती फक्त फॉर्मॅलिटीसाठी. बाकी केसचा निकाल तर आपल्याच बाजून लागल्याचा माहिती सर. अहो तशी कोर्टावर चर्चाही सुरू होती. असं नसतं रोहन. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत कधीच समजायचं नाही की आपण जिंकलेलो आहोत. आता पुढची तारीख दिली म्हटल्यानंतर समोरचा वकील डेफिनेटली काही ना काहीतरी करू शकतो. हो सर, हो.
बरं ऐक, आता या केसचं काम झालंय, पण परवाच्या केसचं काम बाकी आहे. मी ऑफिसला चाललोय, तू येतोयस? येस सर. चल तू. हा सर. नाही, काही नाही. राघव चल लवकर घरी चल. अरे तुझी आई आनंदीला खूप कामं सांगते, छळ करते तिचा. काय 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 सर? नाही, काही नाही. मग कोणाशी बोलत होता? नाही, काही नाही. मी घरी जातो. सर पण आपण आता ऑफिसला निघणार होतो ना. अरे नाही रोहन, काय आहे ना, मला एक खूप महत्वाचं काम आठवलंय, मला घरी जावंच लागेल. तेव्हा तू ऑफिसला जा, मी तुला नंतर जॉईन होतो. ठीक आहे? जा. ठीक आहे. रमा, तू आनंदीच्या काळजीपोटी इथे येऊन मला भेटण्याने काही होणार नाहीये. मला माहितीये तुला तिची काळजी आहे. अगं पण आनंदी आता त्या घरामध्ये जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलेलं आहे, ते राहते. आणि आनंदीचं आणि आईचं जे काही नातं आहे ना, ते तुझ्या आणि आईच्या नात्यापेक्षा खूप वेगळं आहे. उगाच काहीतरी गैरसमज करून घेतेस आणि इथे येऊन मला भेटतेस. हे बघ, तुला काही गैरसमज करून घ्यायचे ते करून घे, मला काही हरकत नाहीये. पण आहे ना, माझ्या कामाच्या ठिकाणी येऊन मला भेटत जाऊ नकोस. माझ्या कामावर त्याचा परिणाम व्हायला लागलाय. राघव तू माझ्यावरती विश्वास ठेव. तू तुझ्या आईला आई म्हणून ओळखतो, पण मी तुझ्या आईला सासू म्हणून ओळखते. आणि ते कुठल्या थराला जाऊ शकतात हे मला चांगलं माहिती. मी चूक केली आणि त्यांचं ऐकलं म्हणून. पण आनंदीच्या बाबतीत हे सगळं होऊ नये असं मला वाटतं. म्हणून एवढंसं काहीतरी झालं ना की लगेच मी तुला सांगायला येते. पण आता जे झालंय ना ते एवढंच नाहीये. कहर केलाय त्यांनी. बरं ठीक आहे, आपण जाऊया. पण ह्या पुढे हे असं काही सांगण्यासाठी आहे ना, तू माझ्या ऑफिसमध्ये किंवा कोर्टामध्ये नको येत जाऊ. अगदीच काही महत्वाचं तुला सांगायचं असेल ना, तर मला फक्त कल्पना दे, एवढी पुरेशी आहे. बरं बाबा, नाही येणार मी तुझ्या ऑफिसमध्ये. हे बघ, आता ना असं लागल्यानंतर काम नाही करायचं सोन्या. मी केलं असतं ना काम, उगाच आपल्या जीवावर बेतल्यासारखं आपलं करत राहायचं. मग मी कशासाठी आहे? सगळं काम मी केलं असतं. नाही का नाही? हा, कसासोर विश्वास नाही तुझा? नाही हो आई, तसं नाही. मी बिघडून ठेवल काम असं वाटतंय तुला? नाही हो आई, तसं नाही. तसं नाही कसं? बरं वाटतंय का? हो हो. काय 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 झालं तर लावून काय 17 वेळा लावतच बसू का? नाही, असं अचानक हात का झटकला आई? झटकला म्हणजे झालं लावून ना. आता काय फुंकर घालत बसू का? लावायचंय घे. लाव अजून ठास असा हाताला. लाड करून घेते. खूप लाड केलेत तुझे. इतके लाड केले तेवढी लायकी पण नव्हती तुझी. हे बघ, आता ना असं लागल्यानंतर काम नाही करायचं सोन्या. मी केलं असतं ना काम, उगाच आपल्या जीवावर बेतल्यासारखं आपलं करत राहायचं. मग मी कशासाठी आहे? सगळं काम मी केलं असतं. नाही का नाही? हा, कसासोर विश्वास नाही तुझा? नाही हो आई, तसं नाही. मी बिघडून ठेवल काम असं वाटतंय तुला? नाही हो आई, तसं नाही. तसं नाही कसं? बरं वाटतंय का? हो हो. काय 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 झालं तर लावून काय 17 वेळा लावतच बसू का? नाही, असं अचानक हात का झटकला आई? झटकला म्हणजे झालं लावून ना. आता काय फुंकर घालत बसू का? लावायचंय घे. लाव अजून ठास असा हाताला. लाड करून घेते. खूप लाड केलेत तुझे. इतके लाड केले तेवढी लायकी पण नव्हती तुझी. काल आई हिला एवढं बोलली, हाताला लागलंय काम करू नकोस, तरीही लागलेच कामाला. खरंच आई काल जे बोलत होती ते मनापासून बोलत होती ना? की रमा सांगते तसं नाही, रमाचं हे ऐकून नाही चालणार. खरं काय आणि खोटं काय हे आनंदीकडूनच कळेल. झालं आवरून? हा टाकते. हा पटकन नको, आरामात.
आई काही तुझ्या हातचा चहा पित नाही, त्यामुळे घाई करायची काही गरज नाहीये. जोपर्यंत आई तुझ्या हातचा चहा पिणं पुन्हा सुरू करत नाही तोपर्यंत सगळं अगदी निवांत होऊ दे. निवांत नाही राहायचंय मला आईंसाठी चहा करायचा आहे. मला खूप आनंद मिळतो आणि मला एक गोष्ट खूप चांगली माहिती आहे, आईंनाही माझ्या हातचा चहा खूप आवडतो. माहितीये, नको ना काळजी करस. आई आहे ती, फार दिवस तुझ्या चहाशिवाय नाही राहू शकणार ती. बरं, काय आजचा प्लॅन काय? आजचा प्लॅन काय विशेष नाही. असं का विचारताय? नाही विशेष नाही का, मी सहज विचारलं. आई तुला त्रास नाही देत ना? आनंदी, हा बदाम भिजू घातले होतेस? हे घ्या, आलेच मी आलेच. एक मिनिट. माझ्यासाठी नाही म्हणत आहे मी, तुझ्यासाठी. हे बदाम तुला खायचेत. तब्येत चांगली ठेव, कळलं? यामधल्या गोंधळामध्ये तब्येतीची हेळसांड झालेली आहे. शक्ती वाढली पाहिजे. तब्येतीची कारणं नको आहेत मला. खा. तुम्ही खा, उद्या माझ्यासाठी भिजवेन मी. नाही, हे माझ्यासाठी नाहीये, तुझ्यासाठी. घे. हा राघवा, काय म्हणत होतास तू?